एक न्यायालयीन कोठडीत आहे, अशा वेळेला त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा किंवा त्यांच्या समर्थनार्थ एकजूट करून हे करण्याचं काही कारण असूच शकत नाही लोकशाहीमध्ये। गेल्या 6 महिन्यांपासून जेलची हवा खात असलेल्या भुजबळांच्या समर्थनासाठी 3 ऑक्टोबरला ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चाच्या आयोजनाच्या बैठकीत 2,500हून अधिक भुजबळ समर्थकांनी हजेरी लावली आणि 5,000पेक्षा अधिक वाहनं तसंच लाखो रुपयांचा निधी गोळा झाल्याचा दावाही करण्यात आलाय। भुजबळ साहेबांवर प्रेम करणारे जे समर्थक आहे त्यांनी या मोर्चाचं नियोजन करण्याचं ठरवलंय आणि सामान्य कार्यकर्ता हा निश्चितपणे 3 तारखेला बाहेर पडेल आणि लाखोंच्या संख्येने या मोर्चात आमचा सहभाग असणार आहे। मात्र भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी या मोर्चाला उघडपणे विरोध केलाय। हा मोर्चा लोकशाही विरोधी असल्याचं बंब यांनी म्हटलंय। आपण एका मोस्ट करप्टेड मी याच्याकरता सांगतोय की त्यांचे सगळे पुरावे आहेत आपल्याकडे आणि न्यायालयामध्ये त्यांनी तसं ठरवलंय। एक एक गोष्ट त्यांची जर तुम्ही बघितली, ज्यांच्यामुळे राज्याला या ठिकाणी यावं लागलं, मुला मुलींचे पैसे वेस्ट झाले, सगळ्या राज्याचे पैसे वेस्ट होऊन कित्येक लोकांना ह्या लोकांच्यामुळे अक्षरशः मरण पत्करावं लागलं आणि त्याच गोष्टींच्या समर्थनार्थ जर आपण मोर्चे काढायला लागलो, ही तर समजण्या पलीकडची गोष्ट आहे। उघडपणे भुजबळांच्या समर्थनासाठी मोर्चाला भाजप आमदारांनी विरोध केल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक झालेत। भुजबळांचं राजकीय सामाजिक जीवन हे बंबांच्या वयाच्या दुप्पट वयापेक्षा त्यांचा राजकीय प्रवास आणि सामाजिक प्रवास आहे। त्यांचं समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी, ओबीसींसाठी खास करून एक योगदान आहे आणि अशा पार्श्वभूमीवर सवंग प्रसिद्धीसाठी फक्त प्रशांत बंब सारख्या एखाद्या आमदारांनी बोलावं, आपला तालुका सोडून, आपला मतदारसंघ सोडून, हेच मला मुळात विशेष वाटतं। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने आतापर्यंत भुजबळांच्या 22 मालमत्तांवर टाच आणली आहे, तर जामिनासाठी सुरू असलेला खटाटोपही वाया गेलाय। त्यातच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मोर्चे काढून न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न का, हा प्रश्न कायम आहे। औरंगाबादहून कृष्णा केंडेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।